तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी इथं पालक भजी केलेले आहे आणि नाचणीच्या पापड्या पण तळल्यात. इथं पहा आपल्या वांग्याला आहे ना इतक्या कळ्या आल्यात ना वांग्याला, आणि थंडीमुळे आहे ना असं वांगी येईना तर पण कळ्या भरपूर आल्यात बरं का. आणि इथं भेंडी पण आली, भेंडी लावलेली मी इथं, तर भेंडी आल्या, इथं भेंडी आली, इथं पण एक भेंडी आली काढायला. आणि याला आहे ना हे वेलाला आहे ना भरपूर खिरे आले, पण ते आहे ना उन्हाने ना थंडीने का कशाने ते खराब होऊन जाऊ राहिलेत. तर पहा मस्त असं वेल पण आलाय खिऱ्याचा. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. ज्योतीच्या मागं लागल्या 2-2 मांजरी. तर आम्ही चाललोय शेतामध्ये आणि आज आपल्याला आहे ना लसणातली भाजी काढून आणायची, मेथीची आणि शेपूची. तर आमचे जे मामा आहेत ना आमची शेती करतात ते, तर त्यांच्या मुलीची आहे ना डिलेवरी झाली, तर तिचं बाळ पाहायला पण आम्ही चाललोय. तर घेतली ज्योतीने पिशवी आणि दोन्ही मांजरी पहा तिच्या कशा मागं लागल्यात आहे का. ज्योती मांजरी घेते का? हा मांजरी कुशाल मागं लागल्यात आहे, इतक्या लाडक्या झाल्यात आमच्या मांजरी. आणि पोरांनी हे पाठीमागचं झाड पहा, हे ब्लॅकबेरीचं झाड आहे ना वाकून टाकलं पार, म्हणजे रोज याला आहे ना इतक्या बेरी येतात ना पिकतात, पण तर पोरांनी तोडून ते झाड पार वाकून टाकले. आता या लाडक्या मागं लागल्या, त्याच्यात येईल का हे पिशवीत भाजीन ते येईल ना. मी ना हे करते हा चॉकलेट आणि तिकडं पण रवा साखर, ड्रेस चालवला बाळाला. तर चाललोय आता, चला तुम्हाला दाखवते शेतीत. पण आता ना आपण लसणात आहे ना भाजी टाकली होती मेथीची, तर मामा म्हटले मेथीची भाजी घेऊन जा, लसूण खुरपून घेऊ. तर मग म्हटलं चला आता. आणि चालता तुम्हाला रोजच आता हा गड दाखवते. तर ह्या केळीच्या घडाला दिष्ट पण लागून जाईल. तर 10-15 आता याला आहे ना पडलेले आहेत फण्या. टाकी भरून आणायची गॅसची, KYC करायला पण जायचे फेक हो. ही पिशवी ना मोबाईलसाठी मी घरी शिवलेली पा, कमराला खोसता येते व्यवस्थित, मस्त अशी कम्फर्टेबल पण असते. सामान आणलं होती पोरांना, आणलं कुरकुरे ती मागत चालली का. ह्या मेथीचे पैसे होते बरं का, आता नाही कुठंच मेथी. चिक्कूच्या बागात आलं का असे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज ऐकायला येते आहे की नाही. काय चिक्कू लागले बाई, चिक्कूला पाहिजे नाही एका फांदीला. हां यंदा पाऊस जास्त झाल्यामुळं इथं लावला काय ना जावळे मावशीन लसूण. काय पांदी इथून रस्ता आहे आता तिकडं मामाच्या घरी जायला, कारण सगळीकडे आहे ना कंपाऊंड झालंय वाघा बेनं त्याच्यामुळं लांबून जावं लागतंय आता. कांदे लावले की फ्लेक्स तयार केले, बोर्ड लावायला आहे ना टाकलाय ते खाली, ते पहिलं घेतलंय ते लय भारी केलंय पहा. असं पांदीन रस्ता आहे पहिले जुने रस्ते आहेत हे पांदीचे. चाललोय आम्ही आता, वाघ नाही यावं फक्त आता. दिवस काय येतोय वाघ. हे पहा इथं सगळे कंपाऊंड झाले शेताला सुद्धा, हे का तिकडं पुढं पण कंपाऊंड झाले, नाही तर तिथून मधून जाता आलं असतं बरं का. ते काय मकाच्या जवळ. खूप दिवसाचं यायचं होतं आम्हाला, मधीच सगळे आजारी पडले राहिलं सायलं. मला पण थोडंफार आलंय 2 दिवसापासून. आता चाललंय रेटायचं काम. पहा इथं कंपाऊंड झालं, नाही तर असं सरळ रस्ता होता. ते पहा आमचं वावर तिकडं दिसतंय. तर बराच वेळ आम्ही इथं मामींच्या घरी बसलो आणि बाळ पण पाहिलं, चहा घेतला. तर मामी नाश्त्यासाठी पण आग्रह करत होते, पण आम्ही म्हटलं नको, जेवण करूनच घरून निघालो होतो.
तर त्यामुळं नाश्ता काही करू दिला नाही. तर आता जातोय शेतामध्ये आणि मामींचा नातू पहा आमच्या पुढं निघालाय. तर खूप छान असं घर बांधलेलं आहे त्यांनी. शेतातच काम करतात पण छान असं मस्त घर बांधलंय. इथं कोपरं शेताचं कोपरं आहे. तिथं कंपाऊंड केल्यामुळं आता इकडून रस्ताच नाही राहिला, नाही तर तो खांब दिसतोय ना ह्यो, तर त्याच्या जवळच आमच्या शेताचं कोपरं आहे. तर ते शेतातच आपण कांदे लावलेत आणि इकडं आता पहा सगळ्या मळ्यातले घरं आहेत इकडं लांबून तुम्हाला दाखवते. तर मामींचा नातू पाहायला आलो होतो. मस्त गुलाबी ज्योती घेते गुलाबाची कांडी. तर आता चाललोय शेतात. आता शेतातून आहे ना मेथीची भाजी शेपूची भाजी घेऊ. इथे कळीचं झाड किती छान आलं, याला मस्त कळ्या लागल्या. ज्योती घे नाही फुलं तुला, कळ्या घे, कळ्या मस्त कळ्या सुकून जाते. तर शेतीबरोबर ते आहे ना म्हशी पण पाळतात. तर 2-4 म्हशीही त्यांच्या गोट्यात दिसल्यात आम्हाला. तर हा छोटासा उद्योग घरच्या घरी करतच असतात शेतकरी. तर पहा इथं 2-4 म्हशी पण आहेत गोठ्यामध्ये. तर जोडधंदा केल्याशिवाय पण शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. इथं एक कळीचं झाड आहे मस्त. फुल दिलं मला आजीनी. यायचं कर तुला, चल ए रुद्र तुला अरू धर तुला. यायचं का तुम्हाला वावर? हा नाही येते 12 महिने येत असतील बहुतेक. इथे थोडं पाणी हे झालं का मग पाणी बदला बरं का. हा नाही तसं म्हणजे मासे आहेत ना बारीक बारीक. मासे आहे का काही? मासेच आहेत. हे बारकाल टापरा सोडले असे मोठे मासे होते त्याचे छोटे तयार झाले. ते स्वच्छ करतील ना पाणी. आणि मग त्यातले खराब पानं 8 दिवसा मिळून काढतो. थोडं असं स्प्रेनी वरून आहे ना पण टाकत होते. त्याला आहे ना येते ना ग कमळ. येतील त्याला. कसं कलर आहे काय त्याचा आता काय माहिती. ते आहेत ना 21 बिया होत्या 85 रुपयाच्या ऑनलाईन केलत्या. तर त्यातल्या ना 21 मधून 7च बिया उगल्या होत्या, बाकीच्या फेल गेल्या. मस्त मेहनत घेतली त्याची. त्याला पण फुटलेली बी पाहिजे त्याचं, ते मग ते पटकन उगती. दोन्ही साईड घासावं लागत त्या घासून 21 दिवस त्याचं सारखं पाणी बदलायचं, स्वच्छ पाणी. ते बी काचेच्या ग्लास मध्ये ठेवायचं उन्हाच्या सूर्याच्या प्रकाशाला, तेव्हा ते फुटलंय. शक्यता कोणाचं म्हणजे नाही व सक्सेसफुल पण हे झालं नाही येणार त्याला. याला आता हे नवीन पानं आले नाही येणार याला. ते मला म्हणते माझ्या बहिणीच तिथं आहे ना. लहान लेकरांनी काही नाद लावला काही कसं नाद लावून नाही ना, माझ्या बहिणीच तिथं आहे ना, त्याला पण येते गुलाबी कमळ. हा ना. आता त्याच्यात तिने दिलंय तसं 2-3 प्रकारचे कलर. आता काय माहित कसं येतो आल्याशिवाय नाही कळत. ए आदिती कुठे चालली होती रस्त्याने? हा चप्पल आहे का पायात? ऊन लागत आहे. चप्पल आजी कुठे गेली? आजी भूर गेली का? भूर शेतात गेली का? घरीच आहे. बाय बाय आदिती. ऐ बाय बाय. इकडे बघ. तिला पटांगणच तेवढं आहे गुरु गुरु खेळायला. बाय 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 कर ना. बाय बाय. शेत पहा किती मस्त गहू आलाय. गहू लयच भारी आला ग थंडीने आहे ना. चूड काय मस्त केलाय बघ ना. हा कमी दिवसातच जास्त चूड केला. काहीतरी सांगू राहिले तिकडं रेकॉर्ड दिसतंय. आम्ही आलोय आता आमच्या शेतामध्ये. मोटर चालू होती काय ना बंद केलेली दिसती. चला आता बघू कांदे कसे झाले मस्त. आणि मेथीची भाजी शेपूची भाजी. भाजी घ्यायसाठी ज्योतीने परत पिशवी आणली मामीकडून. हे बाय कांद्याच्या रोप होतं ना आपलं, तर रोपाच्या वावरात पण कांदे लावलेत. हा आहे का. इथं पण कांदे लावले. आता सरसगट सगळे कांदे झालेत. भरणं चालू होतं वाटतं. मोटर आत्ताच बंद केलेली दिसते. हा इथं पण कांदे लावलेत. एवढंच वाफा राहिला बाय. याच्यात लावायचं का त्याला हरभरे आला. हा ते तिकडं लावलेत वाटतं.
आल्यावर ना इतकं भारी वाटतं ना. हा आडवा वाफा पण लावायचा असं हरभरे. बरे हरभऱ्याची भाजी खायला मिळते. 2 वर्षापासून हरभऱ्याची भाजीच खायला नाही भेटली. पहा सावलीला मामांनी ना ड्रम ठेवलाय पाण्याचा, म्हणजे पाणी पण थंड राहतं आणि आल्यावर पाणी पिता येतं शेतात. आता रोपाच्या वावरात पण कांदे लावली सगळी. ह्या वाफ येते ना हरभरे लावायची. इथं लसूण लावला होता, लसणात भाजी आलेली मस्त शेपूची. लाल कोराची भाजी लई भारी असती. तर शेपूची भाजी अजून छोटी छोटी बरं का. पण इकडची मेथीची किती मोठी झाली होती. इकडची लई मोठी आहे. हीच उपटावं मला असं वाटतं. ती पण उपटू. लेकुरवाळी भाजी मस्त लसणातली आणि अशी लाल कोरीची भाजी बघा. अशी कडेने आहे ना लाल कोर आहे तिला. इतकं चवदार लागते ही भाजी मेथीची. आणि मस्त असं करतानीच घरात वास सुटतो का किचनमध्ये. ही भाजी करताना मस्त असा वास सुटतो. हां सहसा लाल कोरीची भाजी टाकली ना तर हीच गावरान भाजी असते बरं का मैत्रिणींनो. तर शेता म्हणजे आपण बाजारला जातो ना तर घेताना पण अशी लाल कोरीची भाजी घ्यायची. ही गावरान भाजी असते लाल कोरीची. पहा जवळून दाखवतो मला लाल कोर असते तिला इथं. तर उपटताना सुद्धा किती छान वास होता आहे की नाही. कुठं काटा घुसला का आजीला. अनवाई विचारून कंस तिला लय कंस खावा वाटले. त्या दिवशी पण नेले होते बरं का 2-4. ती आजारी होती ना. हा आजारी होती ना मग तिला खावा वाटले ते. सुनीताला आहे ना काटा घुसलाय पायात. ज्योतीकडे काढायला आली काटा. काटा काढून दे बाई आता शेजारणीचा काटा काढ. होय ए आदिती काय झालं आजीला काय झालं. आजी काय झालं आजीला. आजीला पळायला लावती तू पळायला लावती. रस्त्याला आले होते तुझी माहिली की पार. हा चल कोणला. हा का हा का बाई लय मज्जा करते बाई ते लय मज्जा करते. शेजारीनं आली होती आता तर तिचे कंस पण आम्ही विचारून घेतलेत बरं का. तिला लय खावा वाटली होती. कडेचेच तोडतोय. मग झाली. ज्योती आली आता शेजारणीचा काटा काढायला. होय शेजारी तू काटा काढायला आली ज्योती आता. हा सुनीताच्या पायात काटा घुसलाय. मस्त पालकाची भाजी घेतली ताजी. आता पोरांना आहे ना पालकाचे भजे खायचेत. तर आता गेल्यावर आहे ना छानपैकी पालकाच्या भजीचं बेत करू. पोरांचं क्रिकेट चाललंय खेळायचं. चला तोपर्यंत मस्त असा गरम गरम पालक भजीचा नाश्ता करू. बॉल आतमध्ये येईन त्यामुळं घेट लावून घेतलंय. चला तर मैत्रिणींनो याचबरोबर व्हिडिओचं इथंच एंड करतो. आणि मस्त आम्ही संध्याकाळचं नाश्ता करतो पालक भज्यांचा आणि छान अशा नाचणीच्या पापड्या. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.